ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता। विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार। भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार। विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली। आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत या संदर्भात सूचना करण्यात आल्या। मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न। 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतील 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 14 जुलैला बारामतीमध्ये भव्य सभा। या जनसन्मान महामेळाव्याचा ट्रेलर रिलीज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ललित हॉटेलमध्ये बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांची आमदारांची मतांच्या कोट्यावर महत्त्वाची चर्चा। प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 19 जुलैला मुंबईतील टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित। बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक संपन्न। शिंदे गटाचे सगळे आमदार वांद्र्याच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उपस्थित। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आमदारांची परेलच्या आयटीसी ग्रँडमध्ये बैठक पार। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उपस्थिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी 23 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। उद्धव ठाकरेंनी सुनावणीसाठी तारीख देण्याची विनंती केली होती। पंतप्रधान मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार। नेस्को प्रदर्शन केंद्रातील विविध प्रकल्प तसंच वांद्रे कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचं उद्घाटन करणार। ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असतील। तसंच इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही ते भेट घेतील। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आज मुंबईत येणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादव आढावा घेणार। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलैला मुंबई दौऱ्यावर। उपराष्ट्रपती विधिमंडळात आमदारांना मार्गदर्शन करणार। विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम। राजभवनालाही भेट देणार। एमआयएमच्या 2 आमदारांनी मतदान कोणाला करायचं याचे परस्पर सर्वाधिकार। विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची साथ कोणाला मिळणार प्रश्नचिन्ह। इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला माहिती। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली। 2.5 वर्षांपासून रखडलेली विधानसभा परिषद सभापती पदाची निवडणूक लवकर घेण्याची मागणी केली। राजापुरातील रुग्णालय उभारणीवरून राजन साळवी आणि उदय सामंत आमने सामने। रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचं सिद्ध करावं, अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा। राजन साळवींचं सामंतांना आव्हान। शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक। नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं। नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी। 8 जागांवर ठाकरे गट मजबूत स्थितीत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह। एमएमआरडीए आता पालघर अलिबागमध्ये सुद्धा कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार। पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती। मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार। वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढचा टप्पा लवकरच खुला करणार। कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडचा पुढचा टप्पाही लवकरच खुला केला जाणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। कोस्टल रोडचा 3रा टप्पा आजपासून सुरू होणार। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ 73,438 विद्यार्थ्यांना स्थान, तर तब्बल 1,01,570 विद्यार्थी 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एकूण 5,000 बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलंय। शनिवारपासून या फेऱ्या सुरू होतील। पिकाला योग्य दर मिळावा यासाठी शरद पवार पक्षाकडून तुकाराम महाराजांच्या पादुकांना अनोख्या पद्धतीनं साकडं। हातात कांदा, सोयाबीन, कापूस, दूध घेऊन तुकाराम महाराजांच्या पादुकांना
कार्यकर्त्यांकडून सागलं। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रशासन आणि विश्वस्त मंडळात वाद। जेवणाची वाहनं वेळेत न सोडल्यामुळे विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाचा निषेध। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी तांडा गावच्या रस्त्याची दुरावस्था। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। पुणे शहरात झिका रुग्णांच्या यादीत आणखी 3 रुग्णांची भर। पाषाण परिसरातील 2 गर्भवती आणि भुसारी कॉलनीतील 15 वर्षांच्या मुलाचा यामध्ये समावेश। झिका रुग्णांची संख्या 16वर पोहोचली। ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70वर। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यातच रुग्णांच्या संख्येत वाढ। नागरिकांनी काळजी घेण्याच्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना। पंढरपूर यात्रेदरम्यान घाटाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्यात? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल। रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। केंद्र सरकारकडून नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाला नसल्याचा दावा, तर नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही या संदर्भात आज सुनावणी। होर्डिंग्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला मोठा धक्का। मुंबईमध्ये 40/40च्या वरती होर्डिंग्स लावता येणार नाहीत। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। नागपूरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ। 2021च्या तुलनेत सुमारे 1,94,000 मतदारांची नावं मतदार यादीतून गहाळ। एका महिन्याच्या आत ही नावं मतदार याद्यांमध्ये जोडण्यात यावीत, भाजपची मागणी। कोकण रेल्वे मार्गावरच्या ट्रायल ट्रेनची चाचणी यशस्वी। तब्बल 24 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत। मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक। कोलाडजवळील पुईमध्ये म्हैसदरामध्ये नवीन पुलाचे गर्डर बसवणार, तर त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलै सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या सत्रामध्ये ब्लॉक राहील। रायगडचा वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद। रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी। पावसाळी खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय। अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगेंची नियुक्ती। 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बदली रद्द। यशवंत डांगेंची नव्यानं नियुक्ती। माजी खासदार विनायक राऊतांचं नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस अधीक्षकांना पत्र। रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक आणि जनप्रतिनिधी यांच्या जीविताला धोका असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। आदित्य ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींना निवेदन। महापालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील अंतर्वासित प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढीव विद्यावेतन लागू करण्याची मागणी। विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला। विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एमसीएच्या निवडणुकीतून बाहेर। भूषण पाटील, अजिंक्य नाईक आणि संजय नाईक अध्यक्षपदाच्या रिंगणात। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं जबाब नोंदवला। आमच्यावर हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा। कोणालाही पाठीशी घालत नाही। हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्याला शिक्षा होणार, त्यांना सोडणार नाही। नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। वरळी अपघात प्रकरणी सीसीटीव्ही समोर रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असतानाही आरोपीनं नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर। मुंबईच्या जुहू परिसरात वाईज ग्लोबल तपस बारवरती पालिकेची कारवाई। वरळी हिट अँड रन केस प्रकरणातील आरोपी मिहिर शहानं या बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती। पुण्यामध्ये वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात। दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द होणार। राज्यामध्ये ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ। ऑनलाईन जुगाराविरोधात ठोस कारवाई न झाल्यास प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर ऑफलाईन जुगार खेळू, आमदार बच्चू कडूंचा इशारा। नालासोपाऱ्याच्या 450 कोटींच्या अद्ययावत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद। बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने।
अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. प्राध्यापक रामचंद्र भराडे यांच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. धुळे कोरडा विकास समितीचं धरणं आंदोलन. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कामाची लवकर सुरुवात करावी, तसंच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची विनंती. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध